नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पर्सेस, बॅग्स, छोटे मोठे पॉकेट हे सर्व पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ब्लाऊजचे डिझाईन, प्रिन्सेस कट, ब्लाऊज, बोटनेक, कटोरी ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या एकाच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर त्यापैकीच आज एक व्हिडिओ घेऊन आले. तर व्हिडिओ म्हणजे बनवण्याआधी सांगते काय बनवायचं आहे. तर हे बघा, आपल्याकडे खूप सारे तुम्ही ब्लाऊज शिवून उरलेले कतरण फेकत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर हे बघा, ब्लाऊज शिवून हे कापड एवढंच उरलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही कशा याने उरलेलं आहे. हे बघा, थोडंसंच उरलेलं आहे. तर तेच रियूज करायचं आहे आणि त्यापासून एक सुंदरसा मेकअप पाऊच बनवते मी. तर तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते. तर हे बघा, असे छोटेसेच आता ब्लाऊज शिवल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे कापड कमी पडतं. तर असेच छोटे मोठे तुकडे पीस उरतात. हे बघा, तर पाहू शकता तुम्ही किती छोटे पीस आहेत. तर त्यापासूनच, आणि कापड खूप सुंदर आहे, कॉटन आहे. त्यामुळे म्हटलं काहीतरी युनिकचं बनवावं आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा करावं. तर अशी कापडं पाहिल्यावर खरंच म्हणजे मला काही नाही काही बनवायची इच्छा होतेच. तर पाहूयात काय बनवायचं आहे. तर हे पहा, म्हणजे हा राऊंड काढून घेतलाय मी. तर मेकअप पाऊच बनवायचा आहे आणि खूप सुंदर आणि आकर्षक असा आहे. तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ वेगवेगळे घेऊन येणार आहे. तर लेसच्या बंडलचा हे म्हणजे पुट्टा आहे. हा लेस संपून जो बंडल उरलेला आहे त्याचंच मेजर मी घेतलेलं आहे. म्हणजे ह्या मेजरप्रमाणे हा पाऊच बनवणार आहे. तर हे पहा, ह्याच मेजरचे मी हे बघा राऊंड काढून घेतलेले आहेत. हे बघा कॅनव्हासवर, आणि कॅनव्हासवर चिपकून घेतलेलं आहे. हे बघा ह्याच मेजरचं. तर हे 2 पीस, तर मेजर सांगते तुम्हाला. आधी हे मी कटिंग करते आणि मग मेजर सुद्धा सांगते. तर हे पहा, मेजरमेंट सांगते आता तुम्हाला. तर ही बघा, ही पट्टी आहे, म्हणजे इथे मी कॅनव्हास चिपकवलेला आहे. तर हे बघा, म्हणजे 11.5 बाय 3.5चा एक भाग लागणार आहे. म्हणजे मेन फॅब्रिकचा अस्तर आणि स्पंज कॅनव्हास काय वापराल तुम्ही ते. तर अस्तरची एक पट्टी अशीच लागणार आहे. म्हणजे हे बघा, हे मेन फॅब्रिक आहे आणि इथे मी कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे आणि त्यावर हे मेजरमेंट लिहिलं आहे. तर म्हणजे कॅनव्हासचा एक भाग, मेन फॅब्रिक आणि अस्तर, असे हे भाग लागणार आहेत 11.5 बाय 3.5चे. तर ह्याला कॅनव्हास चिपकवलेला आहे. आता व्हाईट आहे त्यामुळे दिसत नसेल. आणि ह्याच मेजरचं हे अस्तर 11.5 बाय 3.5चं. हां, आणि हे मेन कापड हे बघा. तर हे झालं. आणि 4 बाय 4चे हे 2 सर्कल लागणार आहेत. तर हे बघा, ह्यांना सुद्धा मी कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे. तर तुम्हाला इथे म्हणजे स्पंज वगैरे वापरायचा असेल तरीही वापरू शकता. तर हे 2 पीस लागणार आहेत 4 बाय 4चे. म्हणजे आता तुम्ही तुमचा तो लेसचा बंडलचं हे कितीचं आहे काय माहिती, म्हणजे त्याप्रमाणे ह्याचं मेजर निघेल. तर हे 4 बाय 4चं आहे आणि अगदी थोडीशी शिलाई मार्जिन ठेवून मी कट केलेलं आहे. म्हणजे ह्यापेक्षा हे बघा, पाहू शकता, अगदी थोडंसंच मार्जिन ठेवलेलं आहे. हे बघा, म्हणजे 4.25चा होतोय तो राऊंड. तर हे अस्तर मी कॅनव्हास चिपकवून घेतलेला आहे. तर हे 2 पीस आहेत. तर ह्याच 2 मापाचे, ह्याच मेजरच्या मापाचे अस्तरचे 2 पीस काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अस्तरचे 2 पीस घ्यायचे आहेत. तर मी हे कापड शिल्लक आहे म्हणून अस्तरसाठी हेच वापरणार आहे एका भागाला, आणि एका भागासाठी अस्तर वापरणार आहे. तुमच्याकडे जर हे कापड कमी असेल तर 2 पीस याच मेजरचे अस्तरचे काढले तरी चालतील. म्हणजे हे बघा, तर हे मी असं जोडून घेणार आहे आणि ह्या पीसावर हे असं जोडायचं आहे. हे बघा, हे असं जोडून घ्यायचं आहे. तर म्हणजे हे 2 पीस 4 बाय 4चे 2 पीस, आणि हा 3.5 बाय 3चा हा एक पीस आहे. तर ह्याला सुद्धा कॅनव्हास चिपकवून घेतले आणि त्याच मेजरचं अस्तरचं कटिंग केलं. हे बघा, तर हे मेजरमेंट झालं. रनर 2 घेतले छोटेसे. रनर छोटे मोठे तुमच्याकडे जी चेन उपलब्ध असेल त्याप्रमाणे रनर वापरायचे आहेत. तर हे 2 रनर घेतलेत. एकही रनर चालेल. आणि चेन लागेल 11.5 इंचाची. हे बघा, तर 11.5 इंचाची ही छोट्या चेनच्या मापाची चेन आहे, छोट्या रनरच्या मेजरची.
तर ती 11.5 इंचाची लागेल. म्हणजे ही पट्टी आहे त्या पट्टीच्या मेजरची, म्हणजे मी थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले चेन. तर 11.5 इंच चेन घ्यायची आहे. आणि अस्तरचा पण हा एक पीस आहे सेम. तर हे बघा, हे 2 पीस मी एकमेकावर जोडून घेणार आहे. हे बघा असे जोडून घ्यायचे आहेत. आणि मग एक्स्ट्राचं मार्जिन मी नंतर कट करेन किंवा ह्याच राऊंडमध्ये कटिंग केलं तरी चालेल. एक अस्तरवर जोडणार आहे हाच पीस. हे बघा, मेजर हवं तर कळलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तर हे जोडून घ्यायचं आहे. हे नंतर जोडायचं आहे. तर आता ही जी पट्टी आहे तर इथे आपल्याला चेन अटॅच करायची आहे. तर हे बघा, इथे 2 इंचावर मार्किंग केलंय मी. म्हणजे 3.5 इंचाचे आहे तर 2 इंचावर, म्हणजे एक पट्टी आपल्याला 2 इंचाची करायची आणि एक 1.5 इंचाची करायची. तर ही 2-2 इंचावर मार्किंग करून ही स्ट्रेट लाईन करून ही कट करून घ्यायची आहे. हे बघा याप्रमाणे. तर अस्तरची सुद्धा तशीच कट करायची आहे. हे बघा अशी. आणि ही सुद्धा त्याच पद्धतीने कट करायची आहे. तर जिथे मी मार्किंग केलंय तिथे लाईन करून घ्यायची आहे स्ट्रेट आणि मग कट करायचं आहे. हे बघा, ह्या दोन्ही पट्ट्या कट करायच्या आहेत. तर हे पहा, अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे. तर ह्या पीसला सेम कापड लावलेलं आहे. हे बघा दोन्ही साईडने सेम आहे. ह्याला अस्तर लावलं आहे. तुमच्याकडे सेम नसेल तर अस्तर लावलं तरी चालेल एक ह्या पीसला. हे बघा, तर हे अटॅच करून घेतलेलं आहे. आणि हे बघा चेनची जी पट्टी आहे तर हे बघा 2 पीस करून घेतलेले आहेत. 11 बाय 3.5 इंचाची जी पट्टी होती तिचे 2 पीस करून घेतलेले आहेत. हे बघा, तर इथे आपल्याला आता चेन अटॅच करायची आहे. तर चेन लावून घ्यायची आहे. तर हे बघा, नेहमी सांगते त्याप्रमाणे चेन उलटी ठेवायची आहे. तर हे बघा इथे उलटी ठेवते मी. तर आता इथे स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे आणि मग यातलाच एक पीस काढून इथे लावायचा आहे. तर आता हे बघा, ही चेन अटॅच करता करताच हे बघा ह्या अस्तरचा पीस ठेवायचा आहे. म्हणजे धागे दोरे निघणार नाहीत. तर हे बघा चेन मध्ये ठेवले, अस्तर वरती, मेन पीस खाली आहे. तर अशी स्ट्रेट शिलाई करून घेते. तर हे पहा, एक साईडने चेन अटॅच झालेली आहे. हे बघा पाहू शकता. तर आता इथे दाब टिप मारून घ्यायची आहे इथे. आणि हा एक पीस काढायचा. हे बघा, तर हा एक पीस काढायचा आणि ह्या भागाला लावायचा. हे बघा दुसऱ्या भागाला लावून घ्यायचा. तर इथे सुद्धा त्याच पद्धतीने लावायचं आहे. चेन उलटी ठेवले, हे अस्तरचं कापड हे वरती ठेवते आणि अशी स्ट्रेट शिलाई करून घेते. तर ही शिलाई झाल्यावर दोन्हीला हे बघा हे असं होणार नाही. हे बघा इथे दाब टिप मारून घ्यायची आहे इथे एकदम कडेने. तर ह्या पीसला सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. तर हे पहा दोन्ही पीस तयार आहेत. ही बघा दोन्हीला चेन लावून इथे दाब शिलाई करून घेतलेली आहे. ही बघा. तर आता रनर टाकायचे आहेत. तर 2 रनर घेतलेत. तर दोन्ही साईडने एक रनर टाकायचा आहे. आणि तुम्हाला एकच टाकायचा असेल तर एक पहिले टाकून घेऊन पुन्हा बाहेर काढून पुन्हा टाकायचं आहे. म्हणजे इथे हे ओपन राहत नाही, लॉक होतं. तर हे पहा एक रनर अटॅच झालेला आहे. तर आता या साईडने दुसरा रनर टाकायचा आहे. आणि तुम्हाला एकच टाकायचा असेल हा बाहेर काढून पुन्हा टाकून घ्यायचा आहे. तर हा दुसरा रनर टाकून घेते. तर हे पहा दुसरा सुद्धा लागलेला आहे. हे बघा, तर पाहू शकता. हे बघा, तर दोन्हीना मध्ये ठेवते. आणि आता हे बघा हा 3.5 बाय 3चा होता पीस तो घेते आणि अस्तरचा पण तेवढाच पीस आहे. तर तो इथे एका पीसला जोडून घ्यायचा आहे. हे बघा, तर इथे सुद्धा हा पीस वरती ठेवला. हे बघा, आणि आता अस्तरचा पीस खाली ठेवायचा आहे. हे बघा, आणि हे असं जोडून घ्यायचं आहे. आणि इथे थोडंसं लॉक करून घ्या नाहीतर रनर निघेल. तर हे मी शिलाई करून घेते. तर हे पहा, हे आधी ओपनच ठेवलेलं आहे मी. ही बघा ही एकच साईड म्हणजे अटॅच करून घेतलेली आहे. ही बघा ही अशी दाखवली होती. तर ही ओपनच ठेवली एक साईड. तर आता आपल्याला हा घेर जोडायचा आहे.
तर इथे सेंटर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं की कापड आपल्याला पुरतंय नाही पुरतंय. तर एका साईडला सेंटर केला तरीही चालेल. तर हे सेंटर केलं आहे, इथे सुद्धा सेंटर केलं आहे. पण आता आपल्याला हे आधी मेजर करून बघायचं आहे, म्हणजे ह्या घेरला ही पट्टी पुरते की नाही आहे अंदाज घ्यायचा आहे. जर कमी पडत असेल, म्हणजे ही चेनची पट्टी जर कमी पडत असेल तर घेर थोडासा कमी करायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर त्यासाठी सांगते. तर हा घेर थोडासा पाव इंच कमी करायचा आहे जर पट्टी कमी पडत असेल तर. तर आता मी इथनं जोडायला सुरुवात करते. इथे सेंटर केलेलं आहे, तर ह्या सेंटरपासून हा घेर जोडून घ्यायचा आहे. तर जोडताना ह्या साईडने सुरुवात करायची आहे. हे बघा इथून. तर शिलाई मार्जिन, हे बघा इथे शिलाई मार्जिन दिसते. शिलाई मार्जिन सोडून, हे बघा शिलाई मार्जिन सोडून हा घेर जोडायला सुरुवात करते. एवढं शिलाई मार्जिन सोडून. तर पूर्ण इथे आल्यावर, हे बघा हा घेर जोडून झाल्यावर इथे आल्यावर दाखवते. तर पहिला तळघेर जोडते. तर हे पहा इथे येऊन थांबले मी, म्हणजे जो आपण हे बघा 3.5 बाय 3चा जो हे लावला होता ना, हे बघा स्पेस, तर इथपर्यंत येऊन थांबले मी. तर इथे आपल्याला इकडे सुद्धा कवर शिलाई करायची आहे. तर इथे आल्यावर आपल्याला अंदाज येतो की म्हणजे हा घेरला पूर्ण पुरतोय की नाही. हे बघा, तर इथे ही चेनची पट्टी जर एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही इथूनही कट करू शकता. तर आता ही माझी परफेक्ट आलेली आहे. जर एक्स्ट्रा असेल तर आपण या साईडने किंवा या साईडने कट करू शकतो. त्यासाठी हे ओपन ठेवायचं आहे. आधीच हे जर आपण जोडून घेतलं तर मग कमी जास्त असेल तर प्रॉब्लेम होतो. हे बघा, तर आता इथे हे पूर्ण घेर जोडण्यापूर्वी हे बघा हिला आता अटॅच करायचे आहे. तर ही बघा ह्यासाठीच मी ही ओपन ठेवली होती. ही बघा, तर आता ही बघा ही चेनची पट्टी आहे. तर ह्या चेनच्या पट्टीवर ही बघा ही पट्टी ठेवते मी अशी. म्हणजे हे कापड सरळ आहे, हे सुद्धा सरळ आहे. हे बघा, तर हे असं ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि तर आता हे अस्तरचं आहे, ते वरच्या साईडला ठेवायचं आहे. हे बघा, म्हणजे खालच्या साईडला, आणि अशी शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा, तर हे सगळं कापड ह्याच्या पोटात आहे. आणि हे बघा हे मेन फॅब्रिक, हे चेनचा भाग आणि हे अस्तरचा. तर हे असं कवर शिलाई करून घ्यायची आहे. ही बघा इथून. तर ही पहा शिलाई मारून झालेली आहे. ही बघा, तर आता हे सरळ करायचं आहे आणि एक दाबटीप मारायची आहे. तर हे बघा, तर आता हे ओपन आहे. हे बघा हा ओपन आहे. तर हा घेर जोडून घ्यायचा आहे पूर्ण. हे बघा पूर्ण इथे शिलाई करून घ्यायची आहे. आणि इथे हे बघा शिलाई करण्याआधी इथे दाबटीप मारून घ्यायची आहे, किंवा आतून डबल शिलाई मारली तरीही चालेल. हे बघा, तर इथून दाबटीप मारायची आहे. तर हा घेर पूर्ण करते आणि वरचा जोडायचा दाखवते. तर हा घेर पूर्ण करून टाकते. तर पाहू शकता, हे बघा घेर जोडल्यावर असं दिसतंय ते. तर आता उलटा आहे. तर आता वरचा भाग जोडायचा आहे. हे बघा, म्हणजे बॉटम पार्टला मी मोठ्या चैनीचा भाग घेतला होता, म्हणजे जी 2 इंचाची पट्टी होती ती बॉटम पार्टला जोडले, म्हणजे तळ घेराला. हे बघा, आणि वरच्या साईडला जो वरती ठेवायचा आहे तर तिथे 1.5 इंचाची पट्टी ठेवले. तर आता इथे सेंटर बघायची काही गरज नाही. तर मेन हे बघा बॉटम पार्टला हा स्पेस व्यवस्थित पुरलाय, म्हणजे वरचा सुद्धा व्यवस्थित बरोबर पुरेल. तर आता हे दोन्ही सेम आहे, तर कोणताही कुठेही ठेवला तरी चालेल. तर डिझाईन बघून ठेवायचा असेल तरी ठेवा, हरकत नाही. तर आता मी हे ठेवते आणि हा जोडून घ्यायचा आहे. तर आता हे बघा ह्याच्यामुळे आपल्याला चुकामुक होणार नाही, कसंही लावला तरी चालेल, कारण दोन्ही भाग सेम आहेत. तर कुठूनही जोडायला सुरुवात करायची. हे बघा, तर आता इथे नाही आहे जो हा बघा हा पीस आहे. हे बघा बॅक साईडला, तर इथे चेन नाही आहे, तर इथे एक पट्टी लावायची आहे. म्हणजे एक पट्टी घेतले, ही 3 इंचाची होती आणि 1.5 इंच रुंद होती, म्हणजे हे पकडण्यासाठी. तर हे इथे लावायचं आहे. हे बघा, तर हा भाग जोडताच आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. हे बघा जिथे चेन नाही आहे पाठचा बॅक साईडचा जो आहे तो, तर तिथे इथे ठेवते मी. आणि मग आता हे बघा
इथून जोडायला हा भाग सुरुवात करते. तर हे पहा दोन्ही पार्ट अटॅच झालेले आहेत. तर हे बघा जोडून झाल्यावर असं दिसतंय आणि खूप सुंदर दिसतं. तर ओपन करते, हे ओपन केल्यावर दाखवते तुम्हाला. तर हे पहा ह्याचा पाहू शकता लुक खूप सुंदर झालेला आहे. हे बघा तर हे आतून आहे. तर इथून पायपिंग केली तर हे घाण दिसणार नाही. तर पायपिंग करायसाठी वेळसुद्धा लागतो खूप. तर आतला स्पेस पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर झालेला आहे. आणि हे बघा हे पकडण्यासाठी आहे. आणि बंद केल्यावर कसं चेन लावल्यावर कसं दिसतं ते दाखवते तुम्हाला. तर दोन साईडने लावलेत की रनर सेंटरला राहतात. तर हे बघा खूप सुंदर दिसतं. हे बघा पाहू शकता तुम्ही. तर खूपच सुंदर. तर असंच पायपिंगवालं मी बनवलं आहे, ते सुद्धा दाखवते तुम्हाला. पण पायपिंगसाठी वेळ जातो. हे बघा तर पायपिंग केले त्यामुळे आतून फिनिशिंग छान आलेले आहे. हे बघा पाहू शकता. हे बघा तर पायपिंग केले असे आणि हे पकडण्यासाठी लावले. हे बघा तळघेराला सुद्धा पायपिंग आहे. तर हे बघा दोन्ही सुद्धा खूप सुंदर वाटतात. पण ह्याचे धागे दोरे दिसत नाही आहे पायपिंग केले त्यामुळे. आणि हे पायपिंग केले त्यामुळे हे जरासं मोठं वाटतं. तर हे पहा ह्या पाऊचमध्ये, मेकअप पाऊचमध्ये तुम्ही काही ठेवू शकता, नेलपेंट वगैरे. तर मी नेलपेंट वगैरे ठेवते. हे बघा तर खूप सुंदर वाटतात, म्हणजे व्यवस्थित बसतात सुद्धा. तर मी सगळे आता नेलपेंटच ठेवणार आहे. ह्यात नेलपेंट रिमूव्हर ठेवणार आहे. तर तुम्ही ह्या मेकअप पाऊचमध्ये काही ठेवू शकता आणि खूप सुंदरच वाटतं ते दिसतं. बघा तर हे सुद्धा खूप सुंदर दिसतंय. तर ह्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही. तर पाहू शकता याचा लुक खूप सुंदर झालेला आहे. तर यापैकी तुम्हाला कोणता मेकअप पाऊच आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.